तर माझ्या हातातली ही स्लेट बघून तुम्हाला कळलंच असेल आपलं आजचं सेगमेंट कुठलं आहे. ही और शी हे सेगमेंट आहे आणि ते मी करणार आहे मस्त एका छान नव्या कोऱ्या कपलबरोबर, जे दोघं आहेत अभय आणि दीप्ती. लकी या सिनेमात ते तुम्हाला भेटणार आहेत. सो हे घे तुझी पार्टी. तुला कळलाच असेल, एकंदरीत अंदाजा आलाच असेल काय करायचं तुम्हाला. म्हणजे इन शॉर्ट, जे तुम्ही बॅक कॅमेरा बंद असताना भांडत होता ते तुम्हाला ऑन कॅमेरा भांडायचं आहे. ठीक आहे? हो, मी बघितलं ना आता. किती प्रेमाने बोलते, किती आदर देतोय मी या स्त्रीला. हो, मी तर बॅक कॅमेरा जो माझ्या लिस्ट मध्ये पण नाही तो प्रश्न विचारला, इरिटेटिंग कोण आहे, तेव्हाच मला कळलं. हे बघा, हे असं होतं. बरं, तर ही और शी गेम खेळूया. सुरुवात करूया. पहिला प्रश्न, दोघांमध्ये सगळ्यात जास्त बडबड कोण करतं? अरे काय मॅडम, एक्सेप्ट करताय तुम्ही फॅक्ट? सांगा जरा. हो. मला वाटलं की अभय जास्त बडबड करत असेल. नाही, तू जास्त बडबड करते. हो हो, मी करते. मी शूटला असताना काम करताना खूप शांत असतो, खूप जास्त शांत, म्हणजे की वेड्यासारखा शांत असतो मी. आता मी खूप गोंधळ करतोय, पण नाही तर शूटच्या वेळेस मी म्हणजे खूपच कमी बोलतो. मला असं वाटलेलं की हा जास्त बडबड करतो असं येईल म्हणून विचार करते बोलू का नको. ओके, डन. डायलॉग्स कोणाला पाठ करावे लागत होते किंवा असं खूप डोक्यात ठेवावे लागत होते लक्कीच्या शूटिंगच्या वेळी? अरे हीच बाजू दाखवूयात का आपण? फक्त हीच बाजू दाखव, हीच करत होती सगळं. असं नाही आहे. माझं डायलॉग्स तर मला असं वन रीडिंगमध्ये ऑलरेडी माझं असं डोक्यामध्ये इट वॉज ऑलरेडी देअर, पण थोडं मी परफेक्शनिस्ट आहे ना, त्यामुळे. त्याचं म्हणजे असं झालं की आता काय बोलू ना मी. सेटवर उशिरा कोण यायचं? फिरव ना पाठी. अभय प्लीज फिरव ना. कोणी नाही आहे असं. असं कोणीच नाही यायचं? नाही, असं टू द पॉइंट. काय कोणीच नाही यायचं, कोण नाही, सगळे वेळेत यायचे. बरं, सगळे वेळेत यायचे, सगळे खूप वेळेत यायचे. अच्छा, सगळे खूप. हे बघ, असं ठेव मग ते तू, असं ठेव. हा, सगळे खूप वेळेत यायचे, याचा अर्थ तुम्ही समजा तो काय म्हणतोय. सगळे खूप वेळेत यायचे. म्हणजे याचा दीप्ती तू लेट यायची. नेक्स्ट क्वेश्चन. असं नाही आहे. कुछ तो काहीतरी स्टोरी आहे. हा. ओके, आज कोण लेट आलंय? मी तुमच्या दोघांना एकत्र येताना बघितलं. पण हा, पण आम्ही एकत्र जरी आलो असलो तरी कॅब पहिले कुठल्या तरी माणसाकडे येते, मग ते पिकअप केल्यानंतर थांबायला लागतं. थांबलं कोण होतं आज हे तिला विचार. तू खरंच तू हे डिफेंड करतेस की तू वेळेत यायचीस? बट लाईक ऍक्ट्रेसेस मोठ्या असं करतात. असं काही नाही. आता लगेच असं काय नाही, असं नाही आहे. पण काय आहे की सी यू हॅव सच शॉर्ट हेअर. त्याचं हेअर खूप असं वेळ नाही लागतं. माझं तर थोडं असं कर्लिंग. मला असं प्रेम अँड प्रॉपर दिसायचं ना फॉर संजय दादा, लकी आणि प्रमोशनसाठी. 5 मिनिट्स मॅक्स टू मॅक्स, हे ना, 5 मिनिट्स. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त फूडी कोण आहे? ओके, मला वाटलं विचार करतोय, पण याचं उत्तर आहे हे. अच्छा, सॉरी. मला वाटलं तर हा पार्टी फिरवेल, तर नाही. बट मग ऑनेस्टली मी आता कन्फेस करते की मी एक छोटीशी पांडा आहे. पांडा. आय लव्ह टू ईट अँड लव्ह टू स्लीप. तर त्याचे काय म्हणजे की जर ती डाएट जर करत असेल ना, तर तिच्या डाएटची जबाबदारी दुसऱ्या माणसावर असते. डाएटचं खायची का डाएट सांभाळायची? कारण काय की ती अशी फोकस मध्ये असते आणि त्या समोर हा सामोसा पास होतो आणि मग तिचं सगळं ओरिएंटेशन बदलतं, तिला कळत नाही काही. तर म्हणजे की तिला स्वीट्स खूप आवडतात आणि तिला सगळंच खूप आवडतं. पण म्हणजे आता आम्ही एकत्र असताना त्याच्यामुळे मी शक्यतो आमच्या डाएटची काळजी घेत होतो. आम्हाला खूपच असं फिटनेसवर कॉन्सन्ट्रेट करावं लागलं, कारण ऑब्व्हियसली लकी तर पूर्ण कपडेमध्ये आहे आणि माझं पण बेटर दॅन लकी, पण थोडं आहे सीन्स. तर वी हॅड टू बी थोडं फिटनेस म्हणजे इम्पॉर्टंट होतं. तर वी बोथ वर ऑन अ प्रॉपर डाईट.
येस दॅट्स ट्रू. फोनवर जास्त कोण बोलतं? कोणाशी बोलतो? माझ्या गर्लफ्रेंडशी. औ. ती इथे राहत नाही कारण की आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहोत. हसून सांग ना जरा, हसून सांग ना. नाही पण या गोष्टीचं दुःख वाटतं ना मला की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहोत, पण तिच्याशीच मी फोनवर बोलत असतो मोस्ट ऑफ द टाइम, बाकी नाही फार कोणाशी. किती ऑनेस्ट, या खरं खरं सांगितलंय आणि कोणाशी बोलत असतो. खरं. बरं, सेल्फी किंवा फोटो एडिट कोण आहे? सारखेच फोटो आणि सेल्फी. राहू दे. अरे हे कसं आलं? अरे हे नव्हतं. तू आहेस दीप्ती? मग तुला मी वाटतोय सेल्फी एडिट माझ्याकडे बघून? तू शॉक का होतीयस या उत्तरांना? तू काय माझ्याविषयी ठरवून? नाही, मी एक्सपेक्ट केलं की तू म्हणाल की आम्ही दोघं आहोत. नाही अगं, मी फोटो काढतच नाही. मी तुला सांगतोय आता प्रमोशन आहे म्हणून फोटो काढतोय. ओके. आणि हिचेच मी किती फोटो काढलेत मला आठवत नाही आता. मुलींना आवडतात फोटो काढायला. ती तिच्या फोन बरोबर एक एक्स्ट्रा 1 TB ची हार्ड डिस्क घेऊन फोटोसाठी. सिरियसली आय स्वेअर. ऑनेस्टली हो. मी ॲडिक्ट नाही आहे. मला फोटो काढायला आवडतात. नाही असं नाही, पण कधी कधी कंटिन्युटीचं लुक साठी पण. आज कुठले आज नाही, आज तर मला ते स्टायलिंग वगैरे डिझायनरला द्यायचं आहे. पण काय आहे ना की एव्हरी टाइम आम्हाला डिफरंट पोजेस पाहिजे, बॅकग्राऊंड्स, इफेक्ट्स, इंस्टाग्राम नेसेसरी आहे ना थोडं. ठीक आहे. तुमच्या दोघांपैकी पटकन इरिटेट कोण होतं? एक तर्फी गेम चाललाय हा फक्त इकडे. वन साइड. काय हार मानून टाकूयात आपण असं मला वाटतं आता. पण ह्याचं कारण हे आहे. हा तुला प्लीज करतो. अंडरस्टँड. मी होते इरिटेट, पण ह्याचं कारण फक्त ही आहे. ठीक आहे. बरं. संजय जाधव तुमच्या सिनेमाचे डिरेक्टर आहेत, म्हणजे मस्त आहेत ते एकदम. आपण इथे गप्पा मारल्या आता, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात तुमच्या दोघांपैकी कधी कोणाला ओरडा मिळालाय का सेटवर? नाही, कोणालाच नाही मिळाला. ठीक आहे. नाही मिळाला ओरडा. ओके ठीक आहे. पार्टी डाऊन. ओरडा नाही मिळाला कोणाला. ठीक आहे. टुकार जो कोण मारतो? ही. आता तू तर खूपच जोक काढशील ना तिच्या बोलण्यात ना. सांग ना मला एकदा टुकार जोक. माझे जोक टुकार नसतात. माझा प्रश्न असतो टुकार जोक कोण? माझे जोक टुकार नसतात, खूप चांगले असतात. ठीक आहे, पण आता मी मान्य करतो की टुकार जोक कधी कधी असतो. पण तेच आहे यार, म्हणजे की माझी कन्सिस्टन्सी चांगल्या जोक्सची पण तेवढी जास्त असते ना. ती जोकच मारत नाही फारसे. तिला सुचत नसेल मी बोलू काय, ती नॉर्मल बोलली तरी तू म्हणशील की हे काय बोलली आणि हसशील. ती आहे ना असं अंडरलाईन करते बोल्ड मध्ये, मी असं आहे, माझं तसं आहे, माझं तसं आहे. पण हे सगळं खोटं आहे. लास्ट क्वेश्चन. सारखा टचअप कोणाला हवा असतो? टचअप मेकअप. अरे अरे बाकी अरे फिरतीस का पाठी? अरे 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 मारीनच मी आता ती म्हणाली हे मी शॉर्ट नाही. हेअर. मला काहीही, मी खूप पटापट तयार होऊन 15 मिनिटात तयार होऊन सगळं मी. कारण त्याला पण ते फिल्मच्या शेवटच्या 15 मिनिटामध्ये होतं. नाही, तिला खूप वेळ लागतो टचअप आणि या सगळ्याला. विनोदा थोडा आयलॅशेस कर ना विनोदा. हे आयलॅशेस वगैरे काही नाही, पण जेव्हा मी शूट केलं होतं पूर्ण ऑलमोस्ट द होल स्केड्यूल खूप उन्हात होतं आणि आय हॅड टू लुक व्हेरी असं दादांना असं फ्रेश आणि क्यूट आणि हे सगळं, तर थोडं तर टचअप नॅचरल. पण लकीला असं होमलेस लकी हॅड टू लुक होमलेस. तर आणि माझ्यामध्ये क्यूटनेस इंटरनली येतो, म्हणजे मला तर मेकअपची त्याकरता गरज नाही आहे. माझा सोल प्युअर आहे आणि सच्चा माणूस असल्यामुळे तो क्यूटनेस येतो माझ्या डोळ्यात. तुम्हाला आत्ताही दिसत असेल तो. वाव, मजा आ गया. अजून काही प्रश्न विचारायचे तुला ही शी बद्दल? सर थँक्यू सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचा लाख मोलाचा टाइम तुम्ही आमच्या राष्ट्रीय मराठीच्या प्रेक्षकांना दिलात.
त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. Thank you. आणि सिनेमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मी मच. सुद्धा तितकीच एक्सायटेड आहे लकीसाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.